टोळकं एक महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. ते महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशावर दरोडा टाकायला निघालेला आहे. तो दरोडा रोखण्यासाठी म्हणून ही लढाई आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे की उभा महाराष्ट्र एक दोन नव्हे. पूर्वी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये 12 जिल्हे होते. आता सातारा हा 13वा जिल्हा आलेला आहे. 13 जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहे. कोणीही त्याचे समर्थन करत नाही. 4-2 फुटकळ निघतात पण ते बैताची गडी आहेत. त्यांना बैता आलं की ते बोलायला लागतात. असले आहेत ते सगळे. ते काय त्यांना विकास पाहिजे म्हणून करत नाहीत. मग असं असताना उभा महाराष्ट्र या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये असताना आपण जर का शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनाच्या बाजूला राहिलो तर हे लोक उद्या आपल्याला तुडवायला कमी करणार नाही. त्याची भीती यांना निर्माण केली पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे, लक्षात ठेवा. ही जबाबदारी तुमची आहे. आणि एक आहे की सगळीकडे विरोध झाला. समजा एका गावानं पाठिंबा द्यायचा ठरवला, काय करणार आहे? तेवढंच 22 किलोमीटर रस्ता करून ते अलीकडे रस्ता होणार नाही, पलीकडे रस्ता होणार नाही. आणि तुम्हाला माहितीये एकदा आपण ठरवलं की कुणाच्या बापाला ऐकत नाही म्हणजे नाही. हा गेला का नाही आली ही घाण तिकडनं इकडे आलीच का नाही. कारण आम्हाला ते चंबळचं खोरच समजतात. त्यांना वाटलं की चंबळच्या खोऱ्यातनं दुसरीकडे गेलेलं बरं. मुळामध्ये रस्ता कुठून होतो याच्यापेक्षा त्यांना रस आहे रस्ता करण्यामध्ये. कारण ज्या रस्त्यासाठी ते 1 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे तो रस्ता केवळ 40 ते 42 हजार कोटीमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजे जवळपास 58 ते 60 हजार कोटी रुपये 2029च्या निवडणुकीसाठी त्यांना काढायचे आहेत. म्हणून तुम्ही का तुमचा बळी देताय? तुम्ही का तुमचा बळी देताय? त्यांना निवडणुकीसाठी पैसे उभे करायचे आहेत म्हणून तुम्ही तुमचा बळी का देताय? एवढाच माझा तुम्हाला सवाल. शक्तीपीठ महामार्ग बांधत असताना या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये या ज्या कृष्णा आणि उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये जे भराव पडणार आहेत, हा भराव म्हणजे उंटाच्या पाठीवरचा शेवटची काडी आहे. 15-15 दिवस गाव सोडून जावं लागेल. ज्याची जमीन जाणार नाही त्याला सुद्धा. हे लक्षात घ्या. जवळपास 20 लाख टन ऊसाचं उत्पादन कमी होईल. 2-2 महिने शेतात पाणी राहिल्यानंतर काय होईल? हे जे साखर आता गेले सगळे यांनी साखर कारखान्याचं एक्सपान्शन करून 5-10 हजार टनाचे केले. ते आताच 3-3 महिने चालायला लागलेत. उद्या ते 2 महिने सुद्धा कारखाने चालणार नाहीत. काय आर्थिक परिणाम या भागावर होतील, काय सामाजिक परिणाम या भागावर होतील याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून या महाराष्ट्राचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला सगळ्यांना या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला पाहिजे. पण त्या केला पाहिजे. माझ्या आधीच्या त्या केला असता खरोखरच जर आवश्यकता असते. पण कधी तुम्ही ऐकलंय का? पंढरपूरला आषाढी एकादशीला जाताना सुद्धा ट्रॅफिक जाम झाले. कधी ऐकला का तुम्ही? 20-20 लाख लोक जमतात आषाढी एकादशीला. कधी ट्रॅफिक जाम झालं का? नवरात्रीला तुळजापूरला लाखो लोक जाम होतात. ट्रॅफिक जाम झालं का? म्हणजेच आता अस्तित्वात आहेत रस्ते. मग यांचं म्हणणं काय? आम्ही 20 वर्षानंतरचा विचार करतोय त्यासाठी अख्खाच रस्ता बांधतो. सगळ्यात एका तुम्हीच घेतलाय का? 20 वर्षानंतरचा काय? 20 वर्षानंतर जे लोक कमिशन खाणार आहेत ते आताच आम्हाला खायचं आहे असं म्हणणार. तोपर्यंत ज्या गटातला तो रस्ता बनतो त्या गटातल्या शेतकऱ्यांनी संयुक्त मुद्देवर सही होत नाही तोपर्यंत हे पुढे काहीच करू शकत नाही. तेव्हा संयुक्त मुद्देपासूनच त्याला विरोध करायचा. दोन छोटी आणि गुळमुळीत भूमिका घेऊ नका. त्यांना विरोध करायला आपली कशाला वाईट हो? तसं करायला गेला तर सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्यासाठी तुम्ही खड्डा करायला त्या खड्ड्यात तुम्ही करणार आहे. हा रस्ता कदापि होऊ शकत नाही. फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला विरोध केला आणि तो आपण करूया. हा ते आपल्यातले काही भांडवल तयार करतील. विकासाला विरोध करायला या राजशक्तीला सवयच आहे. मोर्चेच काढते काय विरोधच करत असते. पण मी कुठे रस्ता नागपूर रत्नागिरी रस्त्याला विरोध केला का?
ईश्वरपूर सांगली रस्त्याला विरोध केला का रुंदीकरणाला? नाही केला. जे गरजेचं आहे ते करायला विरोध नाही केला. आणि त्यामुळं पण माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलेला आहे की इथं दरोडा पाहावा लागलेला आहे. आणि दरोडा पडत असताना सुद्धा दरोडा टाकणाऱ्यांना जर म्हटलं तुझं कुठे चाललंय, मी दुसऱ्याच्या घरावर दरोडा टाकालय असं कोण म्हणत असेल तर मी ते बघत बसू शकत नाही. मी विरोध करणार म्हणजे करणार.